आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेधले लक्ष. सोयाबीन कापूस उत्पादकांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस द्या. यवतमाळ जिल्ह्यातील 38 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीनं मदत द्या. दिवसा वीज पुरवठा करण्याची आग्रही मागणी. अवकाळीग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची विनंती. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यवतमाळचे आमदार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांनी जिल्ह्यातील बळीराजाचे प्रश्न पोटतिडकीनं मांडले. गेल्या 2 महिन्यात आत्महत्या केलेल्या 38 शेतकरी कुटुंबांना अद्याप सरकारी मदत मिळाली नसल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे होणारे सर्पदंश व अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आडव्यात झालेल्या गहू, हरभरा व ऊस पिकांचं तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. केवळ घोषणांचा पाऊस नको तर शेतकऱ्याच्या पदरात ठोस मदत पडायलाच हवी. आमदार बाळासाहेब मांगुळकर. अनिल मांगुळकर. अध्यक्ष महोदय, आहेत नंतर मी 293च्या प्रस्तावावरील राष्ट्रवादी आलत नाही ना बोलण्यासाठी उभा आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातला यवतमाळ मतदारसंघाचा आमदार असून माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या 2 महिन्यामध्ये जवळपास 38 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत सरकारची कोणतीही मदत पोहोचलेली नाही. यासाठी आपण लक्ष देऊन त्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो. काल झालेल्या पावसामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमध्ये एवढी पिकांची हानी झाली आहे. गहू, हरभरा, ऊस सगळा झोपलेला आहे. त्यावर पंचनामे त्वरित करून त्यांना मोबदला देण्यात यावा ही मी आपणास विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये विजेचा पुरवठा अत्यंत कमी आहे आणि जो पुरवठा होतो तो शेतकऱ्यांना रात्रीचा होतो. त्यामुळे सर्पदंश, विंचू यापासून त्यांना इजा होते. काही शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होतो. तो विजेचा पुरवठा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना दिवसा देण्यात यावा असे मी आपणास विनंती करतो. आज आपण सोलरसाठी एवढं आपण प्रसिद्धी देतो. शेतकऱ्यांनी एवढ्या सोलरसाठी पैसे भरून सुद्धा त्यांना अजून पंपाचं ते सोलर लागलेलं नाही. त्याचे सुद्धा आपण दखल घ्यावी. मी खालील शेतकऱ्यांच्या बाबी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी. कापसाला हमी भाव देऊन, सोयाबीनला हमी भाव देऊन जसे आपण धानाला बोनस देतो त्याप्रमाणे सुद्धा कापसाला हेक्टरी 20,000, सोयाबीनला सुद्धा 20,000 हेक्टरी बोनस द्यावा असे मी आपणास विनंती करतो. शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा दाब असलेली वीज पुरवठा आपण करावा. पीक विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकरी वाचला तर देश वाचेल. त्यामुळे शासनाने केवळ घोषणा न करता ठोस आणि तातडीची पावले उचलावी एवढीच आपणास विनंती करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.